मित्रांनो, धीरूभाई अंबानी हे नाव ऐकलं आहे का? रिलायन्स कंपनीचे मालक. पण लहानपणी खूप गरीब होते. घरात पैसे नव्हते. साधं जेवण पण कठीण होतं. एकदा त्यांनी स्वतःशी म्हटलं, एक दिवस मी खूप मोठा होणार. लोक हसले. गरीब माणसाचं स्वप्न बघा. पण धीरूभाई थांबले नाही. रोज मेहनत केली, रोज झटले आणि एक दिवस ते भारतातले सगळ्यात मोठे उद्योगपती झाले. मित्रांनो, स्वप्न गरीब श्रीमंत नाही बघत, फक्त हिंमतवाले बघतात. त्याच्यानंतर दुसरं उदाहरणार्थ मित्रांनो, आपले APJ अब्दुल कलाम साहेब, भारताचे राष्ट्रपती, मिशन मॅन. ते पण लहानपणी रामेश्वरमध्ये राहायचे. वडील मासे विकायचे. घरात दिवा पण नीट नसायचा. पण त्या अंधारात रात्रीत एक लहान मुलगा आकाशातल्या चांदण्या बघायचा आणि मनात म्हणायचा, एक दिवस मी आकाशात जाईल. लोक म्हणाले हे शक्य नाही. पण कलाम साहेबांनी मेहनत केली, शिकले, झटले, थांबले नाही आणि एक दिवस ते भारताचे राष्ट्रपती झाले. मित्रांनो, गरीब घर स्वप्न तोडत नाही, आपण स्वतःच तोडतो. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात मोठं उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देव म्हटलं जातं. पण लहानपणी साधं घर होतं. क्रिकेट खेळायला साधी बॅट पण नव्हती. पण त्या मुलाने एक स्वप्न बघितलं, मी भारतासाठी क्रिकेट खेळीन. लोक म्हणाले, तू लहान आहेस, तुला जमणार नाही. पण सचिन रोज सकाळी लवकर उठायचा, रात्री उशिरापर्यंत प्रॅक्टिस करायचा, कधी थांबला नाही आणि आज तो क्रिकेटचा देव आहे. मित्रांनो, स्वप्न लहानपणी बघायचं आणि यश मोठ्यापणी मिळतं. मित्रांनो, ह्या 3 माणसांमध्ये एक गोष्ट सेम होती. घर गरीब होतं, परिस्थिती कठीण होती, लोक हसायचे, पण एक गोष्ट त्यांनी कधीच सोडली नाही, ते म्हणजे त्यांचं स्वप्न. मित्रांनो, पैसे मिळतात, परिस्थिती बदलते, लोक गप्प होतात, पण स्वप्न सोडलं तर सगळं संपतं. स्वप्न हीच तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. म्हणून मित्रांनो, आजच एक काम करा, डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, माझं स्वप्न काय आहे. ते लहान असू द्या किंवा मोठं, पण ते बघा, ते मनात घट्ट धरा, कधी सोडू नका. कारण जो स्वप्न बघतो तोच यशस्वी होतो. धीरूभाई अंबानी झाले, कलाम साहेब झाले, सचिन तेंडुलकर झाले आणि तुम्ही पण होणार एक दिवस. फक्त मेहनत करा, हिम्मत करा, स्वप्न बघणं सोडू नका आणि संघर्ष करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.